नमस्कार. डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत आपल्याला ज्या आपण परीक्षा घेतलेल्या आहेत 2026मध्ये, आता 29 तारखेच्या मार्च 29ला, तर त्याचे मार्क आपण ऑनलाईन कसे भरायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला आता आपण पाहूया. तर सगळ्यात आधी आपण क्रोम ब्राउझरला एक लिंक टाईप करून घ्यायची आहे, जशी तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे, किंवा तुम्ही उल्हास पोर्टल म्हणून जरी टाईप केलं तरी पण तुम्ही त्या लिंकवर जा. लिंकवर गेल्यानंतर असा काहीसा इंटरफेस आपल्याला दिसतो. याच्यामध्ये बघा, सगळ्यात वरती आधी हे जे 3 टिंब दिसत आहेत, तर या 3 टिंबाला क्लिक करून आपल्याला डेस्कटॉप साईटवर ते करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे सगळ्यात वरती बघा, छोटंसं माणसाचं चित्र असल्यागत जे चिन्ह आहे, त्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा काहीसा इंटरफेस आलेला आहे. तर आता इथे आपल्याला हे जे खाली दिसतं आहे ना, तर OTPद्वारे आपल्याला हे काम करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून आपल्याला सेंड OTP करायचा आहे. तुम्हाला OTP येईल, तो OTP तिथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा पण तिथे भरायचा आहे आणि मग व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या पुढे असा काहीसा इंटरफेस येईल. थोडं त्याला खाली खेचते मी जरा, कारण आपण डेस्कटॉप साईडवर केलं आहे ना, त्यामुळे ते छोटं दिसतं. त्याच्यामध्ये बघा, इथे सगळ्यात वरती जे ऑप्शन आहेत ना, एक्झाम आणि सर्टिफिकेशन, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. एक पॉपअप विंडो येतं, ती आपल्याला कॅन्सल करायची आहे. वरती गुणाकाराची फुली दिसते इथे, तिला कट करून ती आपण कॅन्सल करायची आहे तिथे. आणि मग इथे बघा, इथे साईडला आपल्याला आलेले आहेत ऑप्शन. तर याच्यामध्ये हा जो ऑप्शन आहे, हा पहिला नाही, हा सेकंड ऑप्शन जो आहे, हा बघा, झूम करून दाखवते मी, मॅनेज मार्क्स, हा जो आहे, तर याला आपल्याला क्लिक करायचे, कारण आपल्याला मार्क भरायचे आहेत. हे बघा, इथे असं थोडंसं क्लिक करून ते जे पेज आलेलं आहे आपल्या पुढे. आता याच्यामध्ये इथे खाली तुम्हाला थोडं स्क्रोल केलं की खाली तुम्हाला तुमच्या कॅन्डिडेटचं नाव दिसेल, जे की आपण कन्फर्म केलेले होते आधी. तर ते कॅन्डिडेट माझी एकच आहे, त्यामुळे मी एकच दिसते आहे. आणि इथे बघा, रीडिंग, रायटिंग आणि न्यूमरसी, म्हणजे वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाचे इथे मार्क भरायला ऑप्शन आलेले आहेत आपल्याला. हे बघा, इथे पहिलं मी वाचनाचं क्लिक करायचं इथे याच्यावर फक्त, आणि बस आपले मार्क भरायचे. मार्क्स टाईप करायचे आपण, आणि तसंच लेखनाचं पण आणि संख्याज्ञानाचं पण, तिन्ही हे मार्क भरून घ्यायचे, तिथे टाईप करायचे. बघा, जसं तिन्ही मार्क भरले ना, तसं ते डायरेक्ट हिरवं झालं आणि वरती पास म्हणून पण येते आहे बघा. त्यानंतर आपल्याला वरती सगळ्यात इथे, एक मिनिट, इथे वरती सेव्ह ॲज दिलेलं आहे ना, इथे सेव्ह ॲज ड्राफ्ट, तर तिथे त्याला क्लिक करायचं आहे. आणि आपली माहिती आपण सेव्ह करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण एडिटही करू शकतो. म्हणजे इथे आता कन्फर्म करा म्हणून आलेलं आहे. कन्फर्मचा ऑरेंज कलरच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करून घ्यायचं आपण. तर त्याच्यामध्ये आता पुढचा मुद्दा आहे बघा, तर सेव्ह ॲज ड्राफ्टच्याच बाजूला फ्रीज मार्क्स म्हणून आहे बघा, हा, तर त्याला आपण क्लिक करायचं आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला खाली ते ऑरेंज कलरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि हे पहा, इथे पास म्हणून आलेलं आहे आणि आपलं काम पूर्ण झालेलं आहे. पण तरी देखील समजा आता एवढं झालं, फ्रीज मार्क पण केले, पण इथे बघा, ॲड मार्कचा एक ऑप्शन आलेला आहे, त्याला तुम्ही क्लिक केलं ना की तुम्ही तिथे अजून मार्क्स ॲड करू शकता. काही नाही, प्रक्रिया खूपच सोपी आहे. पुन्हा एकदा रिपीट करते की जी लिंक दिलेली आहे, ती लिंक आपण तिथे क्रोम ब्राउझरला टाईप केली किंवा उल्हास पोर्टल जरी केलं तरी आपण तिथे त्या लिंकवरती जातो आणि तिथे पेजवरती आपल्याला माणसाचं चित्र असलेलं जे चिन्ह आहे त्याला क्लिक करून OTPद्वारे आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर OTPचं ऑप्शन सिलेक्ट करायचं
आणि मग तिथे आपला मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरून आपल्याला व्हेरीफाय OTP करायचा. मग एक्झाम आणि सर्टिफिकेशनवरती क्लिक करायचा. केल्यानंतर एक पॉपअप विंडो आपल्यासमोर येईल, तिला कॅन्सल करायचं. त्याच्यानंतर साईडलाच आपल्याला मॅनेज मार्क्स म्हणून येईल, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आणि मग आपल्याला आपले कॅन्डिडेट दिसेल. थोडं स्क्रोल केलं खाली की आपलं कॅन्डिडेट दिसेल आणि तिथेच त्याचे तिन्ही विषय दिसतील. तिथेच प्रत्येक विषयावर क्लिक करून त्याचे मार्क भरायचे आणि ते आपल्याला सेव्ह ॲज करायचं आहे पहिले आणि त्याच्यानंतर कन्फर्म करून फ्रीज मार्क करून कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रोसेस सोपी आहे. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.